नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 24 शेकडेवारी स्वाध्याय 24.1. प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? मित्रांनो, चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर. आपल्याला एकूण 1, 2, 3 आणि 4 विधानं दिलेली आहेत. त्यातलं बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, आता पर्याय क्रमांक 1 आहे 25%. बघा, टक्के म्हणजे ज्याला आपण शेकडा म्हणतो. 25% बरोबर 25/1000. मित्रांनो, 25% जर म्हटलं तर 25/100 पाहिजे. शेकडा म्हटलं की छेद 100 असायला हवा. या ठिकाणी छेद 1000 दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. बघा, पर्याय क्रमांक 2 आहे 20चा शेकडा 5 बरोबर 4. 20चा शेकडा म्हणजे टक्के. 20चे 5% मित्रांनो 4 होतात का? तर बघा, 20चे 5% थोडक्यात म्हणजे 5/100. म्हणजे मित्रांनो काय होणार? 20 गुणिले 5 भागिले 100. मग आता 20 गुणिले 5 भागिले 100. 20×5 100 आणि 100/100 म्हणजे मित्रांनो उत्तर 1 येणार. आपल्याला उत्तर या ठिकाणी 4 दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 3 आहे 50चा शेकडा 50 म्हणजे थोडक्यात 50चे 50%. मग आता 50चे 50% म्हणजे 50 गुणिले 50 भागिले 100. मग आता 50 गुणिले 50 0 0 आणि 50 गुणिले जर आपण 5 केलं तर मित्रांनो येणार 250 भागिले 100. अंशछेद काटाकाटी 1 0 गेला, 1 0 गेला, उत्तर आलं 25. मित्रांनो, 50चे 50% 25 येतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. मित्रांनो, 1 2 3 पर्याय जर चुकीचे असेल तर चौथा पर्याय हा बरोबर असणार आहे. 0.68 बरोबर 68%. मित्रांनो, बरोबर आहे 68/100. यालाच आपण 68% असं म्हणतो किंवा 0.68. मित्रांनो, असं सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 2, पुढे दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. मित्रांनो, ही आकृती आहे. या आकृतीची आपल्याला शेकडेवारी काढायची आहे. बघा, आकृतीचे एकूण समान 1 2 3 4. 4 दूने 8, 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16. आकृतीचे एकूण समान मित्रांनो 16 भाग केलेले आहेत. मग आता त्यातले रंगवलेले किंवा रेखांकित भाग किती आहेत? तर मित्रांनो, हा एक पूर्ण भाग रेखांकित आहे. त्यानंतर काही भाग अर्धे रंगवलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे हे 6 भाग अर्धे रंगवलेले आहेत. म्हणजे 6 अर्धे म्हणजे किती झाले? 3 भाग पूर्ण. हे झाले 3 आणि हा एक 4. म्हणजे मित्रांनो, आकृतीचा एकूण चौथा भाग रंगवलेला आहे. म्हणजे एकूण 16 भाग आहे, त्यातले 4 भाग रंगवलेले आहेत. बघा, 1 2 3 आणि 4. एकूण 4 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे हे अर्धे अर्धे मित्रांनो आपण या ठिकाणी मिळवलेले आहे. मग आता 16 पैकी 4 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे मित्रांनो काय? तर 4 1 4 आणि 4 चौक 16. आता 1/4 मित्रांनो आपल्याला याचं शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे. याची टक्केवारी काढायची आहे. आता 1/4 म्हणजे मित्रांनो शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर छेद आपल्याला 100 घ्यावा लागणार. मग आता छेद 100 घेण्यासाठी काय करावं लागेल? तर मित्रांनो 4ला 25 ने गुणावं लागेल. मग छेदाला 25 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 25 ने गुणणार. मग 25 1 25 आणि 25 चौक 100. मित्रांनो, 25/100 म्हणजे किती होणार? 25/100 म्हणजे 25% किंवा 0.25. म्हणजे मित्रांनो हे आहे आपलं उत्तर 25%. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25%. प्रश्न नंबर 3, 9900चे 9% किती? मित्रांनो, 9900चे 9%. आता 9900चे चे म्हणजे गुणाकार. म्हणजे मित्रांनो काय? तर या ठिकाणी बघा, 9900 गुणिले आता टक्के म्हणजे थोडक्यात शेकडा म्हणजे 9/100. मग या ठिकाणी मित्रांनो आपण काय करणार? 9900 गुणिले 9 भागिले 100. आता अंशछेद काटाकाटी होते. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. मित्रांनो, फक्त आपल्याला 99 गुणिले 9 यांचा गुणाकार करायचा. 99 गुणिले 9 जर आपण केलं तर 9 9 81 हातचे आले 8. 9 9 81 आणि 8 झाले 89. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. उत्तर आहे 800
91. 9,900चे 9% म्हणजे 891. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 891. प्रश्न नंबर 4. उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2,240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते? मित्रांनो, एकूण भागधारकांची संख्या आहे 2,240. त्यामध्ये 35% आहेत स्त्रिया. मग राहिलेले किती आहेत? तर मित्रांनो, राहिलेले आहेत 65% पुरुष. 100 मधून आपण 35% वजा केले, खाली राहिले 65%. म्हणजे 100%तून 35% वजा केले, खाली राहिले 65%. 35% आहेत स्त्रिया आणि 65% आहेत पुरुष. 35% स्त्रिया उपस्थित होत्या तर राहिलेले आहेत 65% पुरुष. मग आता 2,240चे 65% म्हणजे किती? मित्रांनो, 2,240चे 65% चाचीचे म्हणजे गुणाकार. मग आता 2,240 गुणिले 65. आता टक्के म्हणजे शेकडा, म्हणजे छेद किती येणार? तर 100 येणार. मग आता 2,240 गुणिले 65 भागिले 100. तर मित्रांनो, आपण 2,240 गुणिले 65 हा गुणाकार अगोदर करून घेऊया. 2,240 गुणिले 65. 5 0 0 5 चोक 20 हातचे आले 2. 5 2 10 2 12 हातचा आला 1. 5 2 10 आणि 1 11 दशकाचा 0. 6 0 0 6 चोक 24 हातचे आले 2. 6 2 12 13 14 हातचा आला 1. 6 2 12 आणि 1 13. जर आपण बेरीज केली 0 0 4 आणि 2 6 4 आणि 1 5 3 आणि 1 4 1 1,45,600. बघा मित्रांनो, 1,45,600 भागिले 100. आता पुन्हा समजून घ्या. अंशछेद काटाकाटी 1 0 गेला 1 0 म्हणजे 2 0 गेले 2 0 गेले. खाली किती राहिलेत? मित्रांनो, आपलं उत्तर आलेलं आहे 1,456. मित्रांनो, 2,240चे 65% हे आहेत पुरुष. मग पुरुष आहेत 1,456. म्हणजे किती पुरुष भागधारक उपस्थित होते? तर पर्याय क्रमांक 1 1,456. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नंबर 5. एका शाळेतील 2,300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात. तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही? मित्रांनो, एका शाळेतील 2,300 विद्यार्थ्यांपैकी एकूण आहेत 2,300 विद्यार्थी, यातले 70% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात. म्हणजे एकूण 100% त्यातले 70% सूर्यनमस्कार घालतात. म्हणजे 100 मधून 70 गेले, खाली राहिले 30%. म्हणजे 30% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही. मग आपल्याला काय शोधायचे? 2,300चे 30%. बघा, 2,300चे 30% चाचीचे म्हणजे गुणाकार. मग आता 2,300 गुणिले टक्के शोधायचे म्हणजे छेद 100 असणार. 30/100. बघा पुढे 2,300 गुणिले 30 भागिले 100. मित्रांनो, अंशछेद काटाकाटी होते. 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0. आता खाली काय राहिले? 230 आणि गुणिले 3. बघा, आपल्याला उत्तर मिळेल 230 गुणिले 3. 3 0 0 3 त्रिक 9 3 2 6 690. मित्रांनो, 690 हे आहे आपलं उत्तर. तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही? 30% म्हणजे 690 विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 690. प्रश्न नंबर 6. 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? मित्रांनो, 100चा शेकडा 5 आणि 10चा शेकडा 10. शेकडा म्हणजे टक्के. थोडक्यात 100चे 5% आणि 10चे 10%. हे मित्रांनो आपल्याला काढायचे आहे. आता 100चा म्हणजे काय? 100 गुणिले 5/100 आणि 10चा म्हणजे गुणाकार. चा म्हणजे गुणाकार. 10चा शेकडा म्हणजे टक्के. 10% म्हणजे 10. शेकडा म्हणजे 100 छेद 100. 10 गुणिले 10/100. आता मित्रांनो बघूयात, 100चे 5% किती होतात? तर 100 गुणिले 5 भागिले 100. अंशछेद काटाकाटी 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला. 5 1 5 5/1 म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 5. किती? 100चे 5% म्हणजे किती झाले? 5. आता त्यानंतर 10चे 10% काढायचे. 10 गुणिले 10/100 म्हणजे काय? तर 10 गुणिले 10 भागिले
100. मित्रांनो अंशछेद काटाकाटी 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. आता 1 गुणिले 1 एकच होणार, भागिले 1 केलं तर मित्रांनो उत्तर 1च येणार. 10चे 10% म्हणजे किती झाले 1. मित्रांनो 100चे 5% 5 आणि 10चे 10% 1 उत्तर मिळालं. पुढे काय म्हटलंय, 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितने लहान किंवा मोठा आहे. मित्रांनो 5 ही संख्या 1 पेक्षा लहान आहे का मोठी, तर 5 ही संख्या थोडक्यात 5 ही संख्या 1 पेक्षा काय आहे, 4ने मोठी आहे. 4ने मोठा म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4ने मोठा. या ठिकाणी 5 वजा 1 जर केलं तर मित्रांनो उत्तर 4 येतं. म्हणजे 5 हे काय आहेत, 1 पेक्षा 4ने मोठे आहेत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 7. पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे. असत्य म्हणजे मित्रांनो चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. 1 2 3 आणि 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. बघा पर्याय क्रमांक 1 आहे 100चे 20%. आता प्रश्नामध्ये काय दिलंय, 100चा शेकडा 20, शेकडा म्हणजे टक्के, 100चे 20%, त्यानंतर 200चे 10%, 400चे 5% आणि 300चे 10%. आपल्याला मित्रांनो प्रत्येक ठिकाणी उत्तर 20 दिलेलं आहे. उत्तर 20 येतंय का बघूयात. 100चे 20% म्हणजे काय, तर 100 गुणिले 20 भागिले 100. मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी स्टेप काही वगळतो आहे. अंशछेद काटाकाटी होते, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. आता 10 गुणिले जर आपण 2 केलं तर 10 दुणे 20 पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 2 200चे 10% म्हणजे काय, 200 गुणिले 10 भागिले 100. बघा आता अंशछेद काटाकाटी 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 20 गुणिले 1 बरोबर मित्रांनो 20 येते. पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे बरोबर. पर्याय क्रमांक 3 आहे 400चे 5% म्हणजे काय, 400 गुणिले 5 भागिले 100. आता अंशछेद काटाकाटी या ठिकाणी 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 4 पंचे 20. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे बरोबर. आता सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक 4, हा चुकीचाच असणार आहे. 300चे 10% म्हणजे काय, 300 गुणिले 10 भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता 10 गुणिले 3 जर केलं तर मित्रांनो उत्तर आलं 30. आपल्याला उत्तर दिलेलं आहे 20. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे विधान असत्य आहे, चुकीचं आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. 60चे 30% बरोबर किती. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रकारचे आपण या अगोदर 7 प्रश्न बघितलेले आहे. या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आहे. 60चे 30% म्हणजे काय, चाचीचे म्हणजे गुणाकार, 60 गुणिले, आता टक्के म्हणजे शेकडा, आपण छेद किती घेतो ते अपूर्णांकामध्ये 100 घेतो म्हणजे 30/100. बघा आता पुढे काय होणार, 60 गुणिले 30 भागिले 100. अंशछेद काटाकाटी 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. आता 6 गुणिले 3 6 किती होणार, 18. 18/1 म्हणजे 18 या संख्येला जर आपण 1 ने भाग दिला तर भागाकार मित्रांनो किती येणार आहे, 18च येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 18. 6चे 30% म्हणजे किती आले, 18 आले. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर 24.1 संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.